नमस्कार मंडळी, तुम्ही मेष राशीच्या आहात का? मग हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आज मी सांगणार आहे अशी 15 अचूक सत्य भविष्यवाणी जे ऐकल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल आनंद वाटेल. मेष राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून त्यांच्या आयुष्यात चाललेली लढाई कोणीच समजू शकत नाही. तुमचं नशीब उशिरा का उघडतं, लोक तुमचा गैरफायदा का घेतात आणि शेवटी परमेश्वर तुमचीच बाजू का घेतो, यामागचं भयंकर सत्य आज उघड होणार आहे. मेष राशी हे वेगळे विचार करणारे लोक. मेष राशीचे लोक कधीच गर्दीचा भाग नसतात, कारण यांची विचारसरणी सामान्य लोकांसारखी नसते. जिथे समाज इतकं पुरे म्हणतो, तिथून मेष राशीचा मेंदू विचार करायला सुरुवात करतो. लोक नियम पाळतात, मेष राशीचे लोक नवे नियम तयार करतात. यांना प्रश्न विचारायची सवय असते. हे असंच का, यामागचं सत्य काय? म्हणूनच सुरुवातीला लोक यांना विचित्र, हटके किंवा स्वप्नाळू समजतात, पण काळ जसा पुढे जातो तसंच तेच विचार जगाला दिशा देतात. मेष राशीचे लोक भविष्य पाहतात, जे इतरांना आजही दिसत नाही, आणि म्हणूनच त्यांना समजायला, जगायला वेळ लागतो. लक्षात ठेवा, जे लोक वेगळं विचार करतात तेच इतिहास घडवतात. दुसरा आहे, एकटे असले तरी कधी कमजोर नाहीत. मेष राशीचे लोक अनेकदा एकटे दिसतात, पण हा एकटेपणा त्यांचा कमकुवतपणा नसतो, तो त्यांची सर्वात मोठी ताकद असतो. यांना गर्दीची गरज नसते, कारण स्वतःच्या विचारांसोबत राहायला यांना कधीच भीती वाटत नाही. जिथे लोक एकटे पडल्यावर तुटतात, तिथे मेष राशीचे लोक आतून अधिक मजबूत होतात. यांना शांतता आवडते, कारण त्याच शांततेत त्यांची स्वप्न, योजना आणि आयुष्य बदलणारे निर्णय जन्म घेतात. लोक समजतात हे कोणाशीच मिसळत नाहीत, पण सत्य असं आहे की मेष राशीचे लोक फक्त स्वतःच्या पातळीचेच लोक निवडतात. लक्षात ठेवा, एकटेपणापासूनच मेष राशीचा खरा राजा घडतो. तिसरी भविष्यवाणी आहे भावनिक खोली, पण व्यस्त करत नाहीत. मेष राशीचे लोक दिसायला शांत, स्थिर आणि थोडे अलिप्त वाटतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनात भावना नाहीत. खरं तर मेष राशीचे लोक सर्वात जास्त भावनिक खोली असणारे लोक असतात. त्यांच्या मनात प्रत्येक गोष्ट खूप आतपर्यंत असते. एखादा शब्द, एखादी वागणूक किंवा एखादा अपमान सुद्धा ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. पण मेष राशीची सगळ्यात मोठी खासियत हीच आहे की ते आपलं दुःख, भीती आणि अश्रू कोणासमोरही सहज दाखवत नाहीत, कारण त्यांना वाटतं माझ्या भावनांचा गैरवापर होऊ शकतो. याच कारणामुळे ते हसत हसत वेदना लपवतात आणि बाहेरून मजबूत दिसतात. लोक समजतात यांना काहीच फरक पडत नाही, पण सत्य असं असतं की मेष राशीचे लोक सर्वात जास्त सहन करणारे असतात. प्रेमात असो किंवा नात्यांमध्ये ते पूर्ण समर्पण करतात, पण भीती, अपेक्षा व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना भीती असते जास्त बोललो तर समोरचा दूर जाईल. जेव्हा मेष राशीचे लोक भावना व्यक्त करायला लागतात, तेव्हा समजा ते खूप थकलेले असतात किंवा खूप जखमी झालेले असतात. लक्षात ठेवा, मेष राशी शांत असते कारण ती कमजोर नाही, तर कारण ती खूप खोलवर जाणारी असते. आणि हो, जर एखाद्या मेष राशीच्या व्यक्तीने तुमच्यासमोर मन मोकळं केलं तर समजा तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप खास आहात. चौथी भविष्यवाणी आहे विश्वास दिला तर पूर्ण. मेष राशीचे लोक विश्वास देताना हिशोब करून देत नाहीत, ते मन उघडून देतात. एकदा कुणावर विश्वास ठेवला की ते अर्धवट नसतो, तो पूर्ण आत्म्याने असतो. तुमचं दुःख असो, तुमची चूक असो किंवा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असो, मेष राशीचा माणूस तुमच्या बाजूने उभा राहतो. पण याच विश्वाचं एक कठोर सत्य आहे, मेष राशी विश्वासघात कधीच सहन करत नाही. एकदा जर त्यांचा विश्वास तुटला तर ते आरडाओरड करत नाहीत, वाद घालत नाहीत, फक्त शांतपणे दूर निघून जातात. आणि लक्षात ठेवा, मेष राशीचा हा दुरावा कधीच तात्पुरता नसतो. ते पुन्हा कधीही त्या व्यक्तीकडे वळत नाहीत, कारण जिथे विश्वास संपतो तिथे नातंही संपतं, हे त्यांना माहीत असतं. लोकांना वाटतं हा माणूस खूप कठोर आहे, पण सत्य असं आहे की मेष राशी कठोर नसते, ती फक्त स्वतःच्या आत्म्याचं संरक्षण करते. लक्षात ठेवा, मेष राशीचा विश्वास मिळवणं कठीण आहे, पण एकदा मिळाला तर तो आयुष्यभर साथ देतो. पाचवी भविष्यवाणी आहे नशीब उशिरा उघडतं. मेष राशीच्या लोकांचं आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, यश त्यांच्याकडे लवकर येत नाही. लहानपणापासूनच प्रयत्न जास्त, संघर्ष जास्त आणि फळ कमी, असं चित्र अनेक वेळा दिसतं. लोक म्हणतात एवढं कष्ट करूनही काहीच होत नाही, पण मेष राशी हार मानत नाही, कारण त्यांना माहीत असतं त्यांचं नशीब घडवण्यासाठी देव वेळ घेतो. मेष राशीचे लोक लवकर प्रसिद्धी किंवा सोपं यश मिळवण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडत नाहीत, आणि म्हणूनच त्यांचं यश उशिरा येतं, पण भक्कम, स्थिर आणि कायमचं असतं. विशेषतः 28 ते 35 वयानंतर मेष राशीच्या आयुष्यात अचानक बदल दिसू लागतात.
अडकलेली कामं पुढे सरकतात, लोकांची नजर बदलते आणि नशिबाची दारे एका मागोमाग एक उघडतात. तोपर्यंत त्यांनी जे सहन केलेलं असतं तेच त्यांना यश सांभाळण्याची ताकद देतं. लक्षात ठेवा, मेषराशीचं नशीब उशिरा उघडतं कारण त्यांना मोठं बनवण्यासाठी आधी मजबूत बनवलं जातं. 6वी भविष्यवाणी आहे, सुरुवातीला पैसा येतो पण टिकत नाही. मेषराशीचे लोक पैशासाठी अपात्र नसतात. खरं तर त्यांच्याकडे पैसा आकर्षित करण्याची जन्मजात क्षमता असते, पण आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्याकडे आलेला पैसा हातातून निसटून जातो. कधी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्यामुळे, कधी नात्यांसाठी खर्च केल्यामुळे, तर कधी स्वतःच्या उदार स्वभावामुळे. पैसा येतो पण टिकत नाही. मेषराशीचे लोक पैशाला देव मानत नाहीत. त्यांच्यासाठी माणूस, नातं आणि आत्मसन्मान पैशापेक्षा वरचढ असतो. याच स्वभावामुळे लोक अनेकदा त्यांचा गैरफायदा घेतात आणि मेषराशी हे सगळं समजूनही शांत राहते. पण काळ बदलतो, अनुभव वाढतो आणि 30 ते 35 नंतर मेषराशीचा दृष्टिकोन बदलतो. तेव्हा पैसा फक्त येत नाही, तो थांबायला लागतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक, योग्य माणसाने ठाम निर्णय त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणतात. लक्षात ठेवा, मेषराशी पैसा गमावते कारण त्यांना पैशाची किंमत नाही, पण अनुभवाची किंमत शिकवण्यासाठी नशीब तसं घडवतं. 7वी भविष्यवाणी आहे, मनाने शुद्ध. मेषराशीचे लोक बाहेरून कितीही कठोर वाटले तरी त्यांच्या मनात कपट, द्वेष किंवा वाईट भावना जास्त काळ टिकत नाहीत. त्यांचं मन स्वच्छ असतं, पाण्यासारखं पारदर्शक. जे वाटतं तेच करतात आणि जे करतात ते मनापासून करतात. मेषराशीचे लोक दुसऱ्यांचं वाईट करण्याऐवजी स्वतः सहन करणं पसंत करतात. म्हणूनच आयुष्यात त्यांना जास्त फसवणूक, जास्त वेदना सहन कराव्या लागतात. लोक अनेकदा त्यांच्या या साधेपणाचा गैरफायदा घेतात. पण मेषराशी कधीच सूड उगवत नाही. ते फक्त एक गोष्ट करतात, हळूहळू शांतपणे त्या माणसापासून दूर जातात. कारण त्यांना माहीत असतं, वाईटपणा करून आम्ही स्वतःच कमी होत जातो. देव अशाच लोकांची परीक्षा घेतो ज्यांचं मन शुद्ध असतं. आणि म्हणूनच मेषराशीला आयुष्यात अनेकदा दुःख मिळतं, पण शेवटी न्यायही मिळतो. लक्षात ठेवा, मेषराशी कमकुवत नसते, ती फक्त मनाने शुद्ध करणारे असते. 8वी भविष्यवाणी आहे, बोलण्यात थोडे कठोर. मेषराशीचे लोक बोलताना शब्द गोड करून मांडत नाहीत. त्यांना खोट्या गोडव्यापेक्षा थेट सत्य महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच त्यांच्या बोलण्यात कधी कधी कडूपणा जाणवतो, पण तो कडूपणा वाईट हेतून नसतो, तो प्रामाणिकपणातून येतो. हे लोक जे वाटतं तेच बोलतात. कुणाला खुश करण्यासाठी खोटं बोलणं त्यांच्या स्वभावात नाही. याच कारणामुळे मेषराशीचे लोक अनेकदा गैरसमजांना सामोरे जातात. लोक म्हणतात हे फारच तोंडावर बोलतात, पण सत्य असं आहे की मेषराशीचा शब्द जरी कठोर वाटला तरी तो कधीच फसवा नसतो. ते समोरच्याला दुखवायचं नसतं इच्छित, पण चुकीवर पांघरून घालणं त्यांना जमत नाही आणि म्हणूनच त्यांना सत्य ऐकण्याची तयारी नसते. ते लोक मेषराशीपासून दूर जातात. लक्षात ठेवा, मेषराशी गोड बोलत नाही, पण खोटंही बोलत नाही आणि आजच्या जगात ही सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. 9वी भविष्यवाणी आहे, शत्रू जास्त होतात. मेषराशीचे लोक मुद्दामून कोणाचे शत्रू बनवत नाहीत, तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यात विरोधकांची संख्या जास्त असते. यामागचं कारण साधं आहे, मेषराशी खूप वेगळी आहे. त्यांची विचारसरणी स्वतंत्र असते. ते कोणाचं अंधानुकरण करत नाहीत आणि चुकीसमोर कधीही गप्प बसत नाहीत. हीच गोष्ट अनेक लोकांना अस्वस्थ करते, कारण सत्य बोलणारे लोक सर्वांनाच आवडत नाहीत. मेषराशीचे लोक खुशामत करत नाहीत, म्हणूनच सत्ताधार ही दुहेरी चेहऱ्यांची माणसं त्यांना आपला शत्रू मानतात. त्यांचं यश, त्यांचं स्वाभिमान आणि त्यांची स्वतंत्र भूमिका लोकांच्या अहंकाराला टोचते. म्हणून मेषराशीबद्दल अफवा पसरवल्या जातात. त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न होतो आणि अनेकदा पाठीमागून वारही होतो. पण मेषराशी याला घाबरत नाही. ते थेट लढाई करत नाहीत. ते स्वतःच्या मार्गावर चालत राहतात आणि वेळ आल्यावर नशीब स्वतःच त्यांच्या बाजूने उभं राहतं. लक्षात ठेवा, शत्रू जास्त असणं मेषराशीचं अपयश नाही, तर त्यांच्या प्रभावाचं प्रमाण आहे. कारण त्यांचं काहीच अस्तित्व नसतं, त्याला विरोधकही नसतात. 10वी भविष्यवाणी, देवाची विशेष कृपा. मेषराशीच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसून येते, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार घडतो. हे योगायोग नसतात, ही देवाची विशेष कृपा असते. मेषराशीचे लोक दाखवून भक्ती करत नाहीत, पण त्यांच्या मनात देवासाठी अपार श्रद्धा असते. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा कुणीतरी अदृश्य शक्ती मेषराशीचा हात धरते. अनेक वेळा स्वतः मेषराशीलाही कळत नाही की हे कसं वाचलो, कसं सुटलो, पण ते वाचतात कारण त्यांचं मन शुद्ध असतं. त्यांचा हेतू वाईट नसतो आणि देव अशा लोकांची कधीही साथ सोडत नाही. 11वी भविष्यवाणी आहे, प्रेमात नशीब कठीण. मेषराशीचे लोक प्रेम हलक्यात घेत नाहीत. ते प्रेम करताना पूर्ण मन, पूर्ण आत्मा देतात, पण दुर्दैवाने त्यांच्या वाटेला प्रेमात संघर्ष जास्त येतो. एकतर्फी प्रेम, अर्धवट नाते आणि चुकीच्या व्यक्तीवर मन बसणं
हे अनुभव मेषराशीच्या आयुष्यात खूप वेळा घडतात, कारण मेषराशी स्वभावाने खूप शुद्ध असते. ती समोरच्या व्यक्तीत चांगुलपणा पाहते आणि धोका ओळखायला उशीर करते. जेव्हा मेषराशी प्रेमात पडते तेव्हा ती अपेक्षा व्यक्त करत नाही, तक्रार करत नाही, फक्त सहन करते. पण जेव्हा त्यांना समजतं की समोरचा खरा नाही, तेव्हा त्यांचं मन खूप खोलवर तुटतं. अनेक वेळा ही जखम मेषराशीला खूप काळ एकटी करते. पण देवाचं गणित वेगळंच असतं. मेषराशीला खरं स्थिर आणि आयुष्यभर टिकणारं प्रेम उशिरा मिळतं. जे मिळतं ते दिखाऊ नसतं, पण मनाला सुरक्षित वाटणारं असतं. 12वी भविष्यवाणी आहे आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट. मेषराशीच्या आयुष्यात एक काळ येतो जिथे सर्व काही अचानक बदलतं. पूर्वीची अडचण, संघर्ष, धोके एका क्षणात काही हलवता येणार नाहीत असं वाटतं. हा टर्निंग पॉइंट काही वेळा आर्थिक, काही वेळा नातेसंबंधाशी संबंधित असतो किंवा आत्मविश्वासाची परीक्षा असते. ज्या क्षणी हा काळ येतो, मेषराशीच्या आयुष्यात सुरुवातीला काहीही स्पष्ट दिसत नाही. लोक म्हणतात काहीच बदलत नाही, सगळं जमत नाही, पण हे फक्त सुरुवात असते. हा टर्निंग पॉइंट मेषराशीच्या सत्य आत्म्याला जागा देतो. ते जे काही केलेलं आहे ते फळ घेण्याची वेळ येते. त्यांच्या मेहनतीचा अर्थ उघडतो. त्यांचा संघर्ष मार्गदर्शक ठरतो. काही लोक या काळात मेषराशीला समजू शकत नाहीत. काही लोक वाट पाहतात, पण जे लक्षात ठेवायला हवं ते म्हणजे जिथे अडथळे जास्त तेच टर्निंग पॉइंट मोठा आणि निर्णायक असतो. 13वी भविष्यवाणी आहे कुटुंबासाठी स्वतःला विसरतात. मेषराशीचे लोक कधी स्वार्थी नसतात. त्यांचा स्वभाव इतका उदार असतो की स्वतःच्या सुखासाठी ते अनेकदा मागे हटतात. कुटुंबासाठी त्यांचा त्याग केवळ जबाबदारी नाही, तर मनाने केल्याने निस्वार्थ प्रेम असतं. त्यांना दिसतं माझ्या एकट्या प्रयत्नांनी घरचं समाधान, नात्यांचा आनंद संपूर्ण राहतो आणि म्हणूनच ते स्वतःच्या इच्छांना बाजूला करतात. कधी कधी लोक त्यांना समजू शकत नाहीत, म्हणतात हे इतके सोपं कसं सहन करतात. पण मेषराशी या दडपशाहीनंतरही शांत राहते. त्यांच्या मनातील आदर्श असा असतो, पहिलं कुटुंब नंतर मी. हे त्यांच्या जीवनाचं मंत्र आहे. 14वी भविष्यवाणी आहे समाजात मोठं नाव कमावतात. मेषराशीचे लोक सुरुवातीला शांत, लपून राहणारे दिसतात, पण काळ जसजसा पुढे जातो तसतशी त्यांची प्रतिमा सामाजिक स्तरावर वाढत जाते. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते जीवन विचार आणतात, नवीन प्रयोग करतात आणि समाजाला दिशा देतात. सामान्य माणूस नियम पाळतो, मेषराशी नियम घालते, लोकांच्या मनात आदर निर्माण करते. कारण जे काही मेषराशी करते ते नुसते बोलण्यापुरता नसते, ते प्रत्यक्ष परिणाम दाखवते. आणि 15वी भविष्यवाणी आहे शेवट हमखास विजयाचा होतो. मेषराशीचे लोक सुरुवातीला कितीही अडचणींना सामोरे गेले, तरीही संघर्ष केला, कितीही लोकांनी त्यांना कमी लेखले, तरीही त्यांच्या आयुष्याचा शेवट हमखास विजयाने होतो. त्यांच्या जीवनात येणारे अडथळे केवळ त्यांच्या सामर्थ्याची परीक्षा घेत नाहीत. मेषराशी हार मानत नाही, ते थांबत नाहीत, ते सतत पुढे जात राहतात. आणि जेव्हा काळ त्यांचा अनुकूल होतो तेव्हा अडचणी मागे राहतात, प्रयत्नांचे फळ मिळते आणि नशीब उघडते. लोक म्हणतात ही व्यक्ती इतक्या संघर्षानंतर कशी पुढे गेली. पण मेषराशीला माहीत असतं सत्य, संयम आणि मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. शेवटचा विजय कधीच तात्पुरता नसतो, तो कायम टिकतो, तो इतरांसाठी प्रेरणा बनतो आणि तो मेषराशीच्या नशिबाचा सर्वोत्तम पुरस्कार असतो.